हर्षवर्धन सपकाळ यांनी काल जो वक्तव्य केलं होतं टिपू सुलतानावरून, त्याच्यावरून आज भाजप आक्रमक झाली आहे आणि भाजपाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण देखील झाली, राडा देखील झाला, काय सांगणार? मी सकाळीच आपल्याला याबद्दलची एक भूमिका स्पष्ट केली की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्याही राजांबरोबर होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे राजे आहेत की त्यांना छत्रपती हे पद जे आहे जनतेने दिलेलं, म्हणून त्यांना रयतेचे राजा म्हणतात आणि त्याच्यामुळे तुलनात्मक होऊ शकत नाही. पण सपकाळांनी केलेल्या वक्तव्याचा BJP ज्या पद्धतीने विरोध करते आहे तर तो त्यांचा अधिकार आहे, त्याला मला विरोध करायचं कारण नाही. पण एप्स्टीन फाईलमध्ये जागतिक पातळीवरचे नेते राजीनामा देतात आहे जे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. मग भारतातलेही भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, केंद्रातले मंत्री आहेत, काय भाजपचे कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधातही मोर्चा काढला पाहिजे. धर्माच्या आधारावर अशा पद्धतीची फूट पाडणं, आता सपकाळांनी नेमकं त्यांचं वक्तव्य करण्याच्या मागचा काय उद्देश होता तो मला माहिती नाही, त्यांचं मी वक्तव्य ऐकलेलं नाही. पण हिंदू आणि मुसलमान करण्याची भूमिका ही सातत्यानं भाजपची राहिलेली आहे आणि याच्या आधारावरच त्या पद्धतीचं राजकारण करून आपली राजकीय पोळी शेकण्याचं काम जे भाजप करते आहे. आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये द्वेषाचं राजकारण करण्याची भूमिका जी भाजपने सुरू केलेली आहे ती महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही. महाराष्ट्रातला शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत, त्याच्या घेतलेल्या पिकाला अजून पैसे द्यायला तयार नाही, त्याचं पीक सरकार घ्यायला तयार नाही आणि त्याच्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याकडे सुद्धा अशा पद्धतीचं आंदोलन भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी करावं. हे दगडफेक केले बरोबर आहे का? काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झालेले. ज्या पद्धतीनं पुण्याच्या काँग्रेस भवनावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते जे जखमी झालेत त्या भाजपच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये सरकार त्यांचं आहे आणि ज्या गोष्टी करायच्या त्या कायद्याने करायच्या. या पद्धतीनं दगडफेक करून काँग्रेस भवनावर ज्या पद्धतीनं आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर ज्या पद्धतीचा हमला केला त्याचा आम्ही निषेध करतो आणि सरकारला याचा जबाब आम्ही विचारतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.